तर फायनली आज मी माझ्या माहेरी जाणार होते आणि गावाकडून आल्यानंतर घरी थोडा वेळ थांबले, तिकडून कपडे वगैरे घेतले आणि पुन्हा रिक्षानेच आम्ही पुण्याला जाणार होतो. आणि आमचे डॅडा बबलीला जास्त करून मिस करणार होते, कारण बबली त्यांची खूप लाडाची आहे. सो आम्ही रिक्षात बसून निघालो आणि जाता जाता आम्हाला रात्र झाली, कारण 6 वाजता निघालो होतो घरातून. सगळं आवरेपर्यंत उशीरच झाला निघताना. आणि बबलीची मस्ती तुम्ही बघाच रिक्षामध्ये जाताना. आम्हाला स्वामी देवाचं खूप वेळ आहे, त्यामुळे स्वामींचं गाणं कंटिन्यू चालू असतं. सो इथं संध्याकाळ रात्र 9-10 वाजले असतील तेव्हा आम्ही पोहोचलो आणि मामा आम्हाला खाली घ्यायला आला होता. मामाची केली आणि घरी आल्यावर आईने तुकडा वगैरे ओवाळून टाकला. त्यानंतर सुरुवातीला आमच्या मनीने आमचं स्वागत केलं, कारण 8 दिवस आई नव्हती तर ती नुसती ओरडतच होती, कारण आईशिवाय तिला करमत नाही अजिबात. आईचं ते आणि इथे राघवला माऊकडे सुरुवातीला जायचं नव्हतं, कारण आल्या त्याला कोणाकडेच जायचं नसतं. सो फायनली मी पोचले माहेरी. सो पुढचे व्लॉग माहेरचेच येतील. सो व्हिडिओ आला तर नक्की लाईक करा, चॅनल आपला सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय.